नमस्कार युट्यूब फॅमिली। तुम्हालाही शंकरपाळे बघून नक्कीच दिवाळीची आठवण झाली असेल, पण असं काही नाही। आता आपण मध्येही बनवू शकतो। योग्य प्रमाण असलं की शंकरपाळे परफेक्ट येतात आणि करायलाही सोपी जातात। त्यासाठी इथे मी 1 वाटी तेल, 1 वाटी साखर, 1 वाटी दूध किंवा पाणी असं प्रमाण घेऊन साखर विरघळेपर्यंत या मिश्रणाला उकळी आणली आणि ते थोडं थंड होऊ दिलं। थंड झाल्यावर त्यात सुरुवातीला मी 4 वाट्या मैदा टाकला, मळून घेतलं। मिश्रण थोडं सैलसर वाटते तर इथे परत थोडा करून असा 1 ते 1.5 वाटी मैदा टाकला। इथे आपल्याला जवळपास 5 ते 5.5 वाट्या मैदा लागू शकतो आणि त्याचा असा घट्ट गोळा मळून घेतला। त्यात थोडं चिमूटभर मीठ टाकलं। गोड पदार्थाला 1 चिमूट मीठाने आणि तिखट पदार्थाला साखरेने अतिशय उत्कृष्ट चव येते, म्हणून मी पण इथे मीठ टाकलेलं आहे। अर्धा ते पाऊण तास गोळा रेस्ट करायला ठेवला। त्यानंतर त्यातला छोटा गोळा घेऊन त्याची पोळी लाटून मी इथे चौकोनी आणि थोडेसे जाडसर आकारात कापून घेतले। तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही शंकरपाळे कापून घेऊ शकता। तेल कोमट केलं आणि त्यातच शंकरपाळे सोडली आणि इथे मंद आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेली आहे। तुम्ही पण बघू शकता। अतिशय चविष्ट आणि खुसखुशीत शंकरपाळे इथे आपले तयार झालेले आहे। तुम्ही पण करून बघा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। भेटूया अशाच पारंपरिक आणि नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा। बाय।